नमस्कार, मी श्वेता वडके-दांडेकर। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। भारताच्या सर्जिकल स्ट्राईक 2 नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एनसीएची बैठक बोलावली आहे। भारताविरुद्ध काय कारवाई करता येईल या संदर्भात चर्चा केली जाणार आहे, कारण पाकिस्तानला प्रत्युत्तर द्यायचे भारताला आणि त्यासाठीच रणनीती पाकिस्तानमध्ये आखली जाते। इम्रान खान यांनी भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये बैठक बोलावली आहे। कालपासूनच अर्थात पाकिस्तानमध्ये बैठकांना सुरुवात झाली। इम्रान खान वेगवेगळ्या जाणकारांचं मत जाणून घेत असतील आणि आता त्यांनी एनसीएची बैठक बोलावली आहे। भारताविरोधात काय कारवाई करता येईल या संदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता आणि पोकळ धमक्या द्यायला सुद्धा पाकिस्ताननं सुरुवात केली। याचा प्रत्युत्तर दिलं जाईल, सरप्राईज अटॅक केला जाईल, याची वाट भारतानं पाहावी, अशा प्रकारचं वक्तव्य होतं इम्रान खान यांचं। आणि आता तर कालपासून बैठकांवर बैठका पंतप्रधान इम्रान खान घेत आहेत आणि आता तर एनसीएची बैठक सुद्धा बोलावली आहे। भारताविरुद्ध काय कारवाई करता येईल, भारताला कसं प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं यासाठीच ही रणनीती आणि ही रणनीती ठरवण्यासाठीच या बैठका एनसीएची सुद्धा बैठक बोलावली आहे, कारण आता पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे। भारतानं इतका मोठा एअर स्ट्राईक केल्यानंतर आता भारताला कशा पद्धतीनं काय प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं, प्रत्युत्तर तर द्यावे लागणार, नाहीतर पाकिस्तानची नाचक्की होईल। संपूर्ण जगाच्या पातळीवरती, आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तानची नाचक्की झालेलीच आहे आणि कुणीही पाकिस्तानला समर्थन देत नाहीये। भारताला मात्र या दहशतवाद विरोधी कारवाईसाठी समर्थन दिलं जात आहे, पाठिंबा दिला जातोय। मात्र आता इम्रान खान सरकारची पुरती घाबरगुंडी आणि आता नाचक्की होणार पाकिस्तानची। अर्थात पाकिस्तानच्या काल संसदेमध्ये सुद्धा पाकिस्तान शेमशेम असं बोललं गेलं, कारण इतका मोठा हल्ला भारताकडून झाल्यानंतर पाकिस्ताननं काहीतरी प्रत्युत्तर द्यायला हवं अशी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा